ओ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। आपण 15वा पाठ पाहत आहोत. 15व्या पाठामध्ये काही शब्द आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूया. पाकः. पाकः शब्दाचा अर्थ आहे अ, बनवणे, एक जेवण बनवणे, क्रिया. पाकः पचना, जेवण बनवणे थोडक्यात. पाककला म्हणजे जेवण बनवण्याची कला. जेवण बनवणे. पाकम पचती, जेवण बनवणे. पचना. उदाहरण दिले काही नाही एखादं. चला ठीक आहे, बघूया आल्यानंतर पुढे. उपदेश. आता आपण हे शब्द का बघतोय, तर ह्याचं आपल्याला लिंग लक्षात राहावं म्हणून. कारण की नपुंसक लिंग वेगळं चालतं, पुल्लिंग वेगळं चालतं. उपदेश शब्दाचा अर्थ आहे उपदेशच. मराठीमध्ये सुद्धा उपदेशच आपण असं म्हणतो. बघा, आता एक खूपच महत्वाचा विषय ते आपल्याला सांगतात. खूप म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे हा. याच्यावरती भरपूर पाठ आहेत पुढे. तर शब्द लिहितो मी. कृदंत. कृदंत हा एक शब्द आहे. मग कृदंत काय असतात? हे प्रत्यय आहेत. लक्षात घ्या आता हळूहळू. कृदंत आपण एक शब्द पाहिला, आणि कृदंत हे प्रत्यय आहेत. मग तद्धित प्रत्यय आहेत. फक्त नाव आहे का? तद्धित प्रत्यय आहे, कृत प्रत्यय आहे म्हणजे कृदंत, आणि स्त्री प्रत्यय, असे प्रत्ययाचे 3 प्रकार पडतात. मग या ठिकाणी आपल्याला ते काय करतायत, तर कृत प्रत्ययाचं थोडंसं इंट्रोडक्शन, परिचय आपल्याला करून देतात. कृत प्रत्यय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे धातूला लागणाऱ्या किंवा धातूच्या शेवटी येणाऱ्या प्रत्ययांना, शेवटी येणाऱ्या प्रत्ययांना काय म्हणतात? कृत प्रत्यय म्हणतात. आणि कृत प्रत्यय ऐका, कृत प्रत्यय ज्याच्या शेवटी आहेत. कृदंत शब्दाचा अर्थ काय होतो? कृत अंतः. म्हणजे काय? कृत प्रत्यय ज्याच्या शेवटी आहेत त्यांना म्हणतात कृदंत. पुन्हा बोलतो. कृदंत शब्दाचा अर्थ काय? कृत अंतः. कृत अंतः म्हणजे काय? कृत प्रत्यय ज्याच्या शेवटी आहेत, किंवा कृत प्रत्यय, हा कृत प्रत्यय ज्याच्या शेवटी आहेत त्यांना म्हणतात कृदंत. मग कृदंत कशाला म्हणतात? धातूच्या शेवटी येणाऱ्या प्रत्ययांना कृत प्रत्यय म्हणतात. मग शब्दांच्या शेवटी पण प्रत्यय येतात का? येतात. मग शब्दांच्या शेवटी येणाऱ्या प्रत्ययाला काय म्हणतात? सांगतो. तद्धित प्रत्यय. मग काय? शब्दांच्या शेवटी आणि धातूंच्या शेवटी कृत प्रत्यय. तुम्हाला मी दोन्ही प्रत्ययांच्या व्याख्या सांगितल्या. आता आपण फक्त काही कृत प्रत्यय पाहायचेत, कारण की या पाठामध्ये कृत प्रत्यय आलेले आहेत. ह्याचा विस्ताराने विचार आपण नंतर करणार आहोत. प्रत्यय काय असतं, शिल्लक काय राहतं, त्याचा अर्थ काय असतो, तो कर्तरीत वापरायचा की कर्मणीत वापरायचा, हे नंतर. मग प्रत्ययाचे 3 प्रकार, त्यातले कृदंत आपल्या समोर आता येणार आहेत. कृदंत म्हणजे धातूच्या शेवटी लागणाऱ्या प्रत्ययांना कृदंत असं म्हणतात. हा, ज्याच्या शेवटी कृत प्रत्यय आहेत. मग कुठले कुठले ते बघा. तृच त्यांनी दिलेले. तृच. आता फक्त आपल्या नावं कानावरून एकदा
घालवायचे आहेत. 3. देन अच्छ. देन असे किती प्रत्यय आहेत? असे हजार असतील. भरपूर प्रत्यय आहेत. घय, घय प्रत्यय, ल्यूट प्रत्यय. मग हे सगळे काय आहेत? कृदंत प्रत्यय. म्हणजे काय? हे सगळे शब्द धातूच्या शेवटी लागणार. धातूच्या शेवटी लागतात म्हणून ह्यांना कृत प्रत्यय म्हणतात. कृत ज्याच्या शेवटी ते कृदंत. ल्यूट इत्यादी काय आहेत? हे प्रत्यय आहेत. मग या पाठामध्ये ते फक्त आपल्याला ल्यूट प्रत्यय सांगतात. याच्याविषयी चिंतन आपण नंतर करणार आहे. आता फक्त ताकापुरतं रामायण म्हणजे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण पाहणार आहोत. बघा, ल्यूट. ल्यूट प्रत्ययाला काही नियम लागून अन शिल्लक राहतं. अन. ठीक आहे. ल्यूट प्रत्ययाला काही अजून वेगवेगळ्या गोष्टी होऊन अन शिल्लक राहतं. बघा, आता मी एक धातू लिहितो. शे हा धातू आहे झोपण्यासाठी. शे, शेते. आणि त्याला बघा, लक्ष द्या, थोडासा नवीन भाग आहे, तुम्ही पहिल्यांदाच हे शिकत आहात, पण हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती अर्ध्याच्या वरती संस्कृत टिकून आहे. ल्यूट प्रत्यय लागतो. मग ल्यूट मध्ये काय शिल्लक राहतो? बोला जरा, अवघड आहे म्हणून बोला. शे धातू. बोला. अन ल्यूटचं काय अन होतं? अन. ते अन करेक्ट. अन. अन बघा आता, शेच्या एच्या पुढे अ आलेला आहे. आपण जर अयादी संधी इथे ओके. बघा बघा बघा, शेच्या पुढे अय आलेला आहे, अ आलेला आहे, तर श, ए, अ, न. बरोबर. मग बरं. एच्या जागी काय होईल? थोडस वर घेतो. एच्या जागी होईल अय. य. आणि न अन आता मी सगळ्यांना एकत्र शयन. ओके. शयन. शयन. आहे का नाही? शयन म्हणजे शे धातूचा ल्यूट प्रत्यय लागल्यानंतर रूप काय बनतंय? शयन. 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 हा म्हणजे आता ही क्रिया, हे क्रियापद नाहीये, पण आपण याचा वापर क्रियापदासारखा करू शकतो. कसं? त्याचं पण उदाहरण पुढे सांगूया. शयन. मग शयनम नपुंसकलिंग. गम धातूचं काय होईल सांगू शकता का? गम धातूला गमन. जर ल्यूट प्रत्यय लागला, लोट. सांगा बरं काय होईल? गम अधिक अन बरोबर गमन. हा. आणि मग त्याला जर आपण नपुंसकलिंग त्याचं रूप बनतं, तर मग कसं म्हणणार आपण? गमनम. 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 जर तुम्ही मधुराष्टकम ऐकला असेल, त्याच्यामध्ये सगळे ही प्रत्यय आहेत. अधरम, गमनम, मधुरम, सगळं याच्यामध्ये ते बरेच प्रत्यय वापर गमनम. मग अभ्यास करण्यासाठी काय म्हणणार आपण? पठधातूचं काय होणार बरं? बोला, ल्यूट प्रत्यय पठनम. पठधातूचं. हा, पठन. पठनम. पठन. काय होतंय? अन. मग त्याचं नपुंसकलिंग रूप बनणार पठनम. मग आता आपण थोडक्यात माहिती काय घेतली, की कृदंत म्हणजे काय आणि ल्यूट हा कृत प्रत्यय आहे. ल्यूटचा अन शिल्लक राहतो आणि त्याचं नपुंसकलिंग रूप कसं बनतं ते आपण पाहिलं. मग आता हे शयनम म्हणजे काय? झोपणे. गमनम जाणे. पठनम अभ्यास करणे. शिकणे. वाचणे. हं. अभ्यास करणे. धातूंपासून हे रूप झालेले आहेत म्हणून ह्यांना म्हणतात कृदंत. एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, ह्याचा उपयोग काय होतो तो उपयोग आपण पाहूया. कधी कधी काय होतं, हा जो शे धातू आहे बघा, रक्ष धातूचं काय होईल सांगा बरं, सोपं समजून सांगतो. रक्ष. रक्षणम. हा, रक्षचं काय होईल? रक्षणम. रक्षण. रक्ष धातूचा ल्यूट प्रत्यय होईल रक्षणम. रक्षणम. मग आता मला सांगा, रक्षती याचा अर्थ काय? बोला, माहिती आहे रक्षण तुम्हाला? करणे. रक्षण रक्षण करणे. करणे. रक्षण हा, करणे. आणि रक्षणमचा अर्थ सुद्धा काय आहे? रक्षण करणे. रक्षण करणे. ओके. आता
मी वाक्य लिहितो बघा. रामः सीताम, किंवा भरत घेतो सगळं आकारांतच. रामः भरतम रक्षति. वाक्य बरोबर आहे का हे? हो बरोबर आहे. राम भरतास अर्थाचं रक्षण. रक्षितो. बरोबर. बरोबर. राम भरतास रक्षितो. मग आता हा रक्षती धातू आहे, हा शुद्ध धातू आहे का? म्हणजे रक्षपासून बनलाय म्हणजे तो शुद्ध आहे का नाही? हो. थांबा, तुम्हाला कळलं नाही, कारण की मी पहिल्यांदा तुम्ही ऐकता हा शब्द. बघा, रक्ष रक्षती म्हणजे हा रक्ष धातूपासून आहे असा शुद्ध फॉर्म बनलेला आहे, तो शुद्ध रूप बनलेलं आहे. पठ पठती हे काय आहे? शुद्ध रूप आहे. हो. हा. हो. आणि आता जर मी रक्षणम म्हटलं, हे शुद्ध रूप आहे का? अं, नाहीये का? कारण की त्याला कृत प्रत्यय लागलाय, काही प्रक्रिया होऊन काय झालेलं आहे? रक्षणम झालेलं आहे. मग क्षण. धातू रक्षच आहे, पण हे शुद्ध रूप नाही, ह्याला कृदंत रूप आपण म्हणतोय. आणि रक्षती हे काय आहे? त्याचं शुद्ध रूप शुद्ध. आहे. मग ते सांगतात काय आपल्याला? ज्यावेळी तुम्ही कृदंत रूप वापरता धातूचं, ल्युट प्रत्यय खास करून, ठीक आहे, बघा, त्यावेळी तुम्हाला षष्ठी विभक्ती वापरायची. हे सगळं सांगायच्या पाठीमागं कारण काय आहे? षष्ठी विभक्ती तुम्ही कुठे वापरणार? एका वाक्यात उत्तर, कृदंत रूप ज्या ठिकाणी असेल तिथे आम्ही षष्ठी वापरणार. माता रामः भरतस्य रक्षणम करोति. ज्यावेळी आपल्याला रक्षतीची रूपं माहीत नसतील आणि आपल्याला ते सोपं करायचं असेल, तर आपण त्याला रक्षणम करोति असं म्हणू शकतो. पण ज्यावेळी आपण कृदंत रूप वापरणार आहे, ल्युट प्रत्यय रक्ष धातूचं, त्यावेळी कुठली विभक्ती होणार आहे? षष्टी. षष्ठी. षष्ठी. मग कळालं का हे ल्युट प्रत्ययाचं कृदंताचं रूप यांनी इथे का आणलं? कारण की षष्टीचा वापर कुठे होतो हे सांगण्यासाठी. आता कधी कधी काय होतं, अ, ह्याचा अजून एक म्हणजे हे का वापरायचं आपण, तर कधी कधी शेते हा जो धातू आहे, झोपणे, ओके, शे, शयन करणे, शेचं शेते होतं, या धातूची रूप लक्षात ठेवणं फार अवघड जातं. म्हणजे तुम्ही आता थोडंच संस्कृत शिकलं, त्यात पण सगळं लक्षात ठेवायला किती अवघड जातं. तसं प्रत्येकात, जसं स्नाती हा धातू आहे, स्नाती म्हणजे स्नान करणे, म्हणजे स्नाती हे वेगळं चालतं. मग हे सगळं लक्षात ठेवणं अवघड जातं. म्हणून त्यांनी काय केलं, तेच अर्थ सांगणारे कृदंत फॉर्म आणले आणि फक्त करोती लावलं, झालं झोपतो. अहम शयनम करोमी म्हणजे काय? मी मी झोपतो. झोपतो. हा. आणि मला जर म्हणायचं असेल, मी आंघोळ करतो, अहम स्नानम करोमी. करोती. म्हणजे जे स्नाती आणि त्याची वेगवेगळी रूपं लक्षात ठेवून अवघड संस्कृत होण्यापेक्षा त्यांनी काय केलं? सोपं संस्कृत केलं, है ना. भजती, समजा मला म्हणायचे भजती, भजन करतो किंवा सेवा, तर कसं म्हणतो आपण सोपं रूप त्याचं, किंवा कृदंत रूप? भजनम करोमि. भजनम करोती किंवा भजनम करोमी, करोमि. व्हॉट एव्हर इट इज. भजनम करोमी. अ, गा म्हणजे गायती. कंपल्सरी करोमि. करोमि हे करो कंपल्सरी येणार. करोमि करोती अ, हे कंपल्सरी वापरतो यायला आपण पाहिजे. ते, हा. हे म्हणजे डबल क्रियापद नाही होते का सर मग पण नाही प्लीज? ना, हे बघा, म्हणजे हे कसं रक्षणम हे होतंय, पण एक क्रिया. हं. हेल्पिंग वर्ब होते ते, हेल्पिंग वर्ब. हं. शयनम करोती ह्याचा अर्थ इंग्लिशमध्ये स्लीप झोप. ओनली. डबल क्रियापद नाही होते त्या ठिकाणी, हेल्पिंग वर्ब होते, ते मदत करते शयनमला. जर तुम्ही जर नुसतं शयनम वापरलं, शयनम हे क्रियापद आहे का? नाहीये. नाही. ते नाही. कृदंताचं रूप आहे. मग क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होईल का? नाही नाही. होणार. नाही बरोबर. होणार. मग वाक्य पूर्ण करण्यासाठी काय करतो? एकतर करोती आपण वापरतो करोती किंवा लावतोय आपण. अस्ति वापरतो कधी कधी. हं. बरोबर. आता या ठिकाणी आपण करोती वापरतोय. तर शयनम हे काही क्रियापद नाहीये, पण ते क्रिया दर्शवतं. जसं अहम स्नानम करोमी, आय एम बेदिंग वेदी. हं. किंवा बाथिंग.
बेदिंग. हा. हम्म. बेदिंग काय झालं हे मूळ क्रियापद नाहीये बाथ. हम्म. पण बेदिंग ते रूप पाच तयार त्याचा झालं. येईल. तसंच स्नानम, भजनम, हम्म. काय तिचं काय होईल? गायनम करोमि करोति. गायनम करोमी. मग समजा जर आपल्याला गायत्री धातू लगेच नाही आठवला, तर आपण काय म्हणू करोमि. शकतो? गायनम करोमी. आणि गायन केलं असेल गायनम कृतवान, म्हणजे आपल्याला टेन्स वापरायसाठी सुद्धा सोपं जातं. मग हे ल्यूट प्रत्यय आणण्याचं कारण षष्टी विभक्ती कुठं होते ते सांगतात. आणि ल्यूट प्रत्ययामुळं काय होतं, संस्कृत भाषा जी बोलण्यासाठी अवघड होऊन बसते. 5 लकार, 5 लकारांमध्ये 9 9 वेगवेगळे फॉर्म, 5 9 5 45, 45 एका धातूचे लक्षात ठेवायची. असं गण बदललं की प्रत्यय बदलतो. जसं प्रथम गणातलं असेल तर पठ पठती होतं, पण चतुर्थ गणातलं असेल तर कुप कुप्यती होतं. मग लक्षात किती ठेवायचे? मग कोपम करोती म्हणायचं. म्हणजे त्याचे सोपे फॉर्म बनवायचे. सोपं आता आहे मला सर, सोपं झालं नाही का? हे पण शयनम हे खूप करोति. सोपं झालं. आता सोपं शेते आहे. जर तुम्ही हा फॉर्म हा. बघितले, शेते अष्टाध्यायीवरती, हम्म. तर प्रत्येक फॉर्म वेगळा आहे. शेते शयाते शय असं वेगळंच चालतं एकदम. मग हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा करोती धातू फक्त लक्षात ठेवायचे. करोती कुरुतः करोति कुर्वन्ती. लावलं की झालं. वयम शयनम कुर्मः. सोपं झालं, आहे का नाही? मग हे सोपं करण्यासाठी त्यांनी हे सगळे काय रूप केली. मग ते काय म्हणतात, ज्यावेळी तुम्ही कृदंत रूप वापरणार आहात त्यावेळी कुठली विभक्ती होणार? षष्ठी. षष्टी. आणि जेव्हा तुम्ही मूळ रूप षष्टी. वापरणार त्यावेळी होणार द्वितीया. हा एक अवघड विषय होता, या. जो आपण बघितला जसं होईल तसा. तर कृदंत प्रत्यय पण धातूच्या हे शेवटी येतात. ऍक्सेप्टेबल आहे सर, कुठेही आपण हे वापरलं तरी ऍक्सेप्टेबल आहे. चुकीचं या, नाही होत हे म्हणजे. ओके, करेक्ट. आता बघा, काही असे शब्द आहेत जे आशीर्वाद सूचक आहेत. आशीर्वाद सूचक. आता शेवटचा पॉइंट आहे आणि मग आपले प्रश्न धड्याचे प्रश्नोत्तर आपण वाक्य सोडूया. आशीर्वाद सूचक काही शब्द आहेत, जसं काय आयुष्यम. आपण म्हणतो ना आयुष्यमान भव. हा. हम्म. भद्रम. भद्रम. भद्रम सुद्धा कल्याण. चांगलं होऊ दे, कुशलम चांगलं होऊ दे. म्हणजे चांगलं हो. हे सगळे काय? सुखम. सुखम भूयात. तुझं सुख हो, सुखी होस तू. आशी- हितम आशीर्वाद भूयात. सूचक आहे. हे सगळे काय? हम्म. आशीर्वाद सूचक आहेत. तर या आशीर्वादक सूचक शब्दांमध्ये जसं शम सुद्धा आहे. शम. शंकर हा जो शब्द आहे हा काय आहे? शम शंकर. क्षमा. शम शुभ करोती करणारा. इति शंकर. बघा, तुम्हाला गंमत वाटेल, छान वाटेल. शम कर. मग तो शम आहे. शम शब्दाचा अर्थ काय? आशीर्वाद सूचक. शम करोती. कर म्हणजे काय? करोती. शम करोती इति शंकर. जो कल्याण करतो त्याला शंकर म्हणतात. बघा किती गोड आहे. शंकर. तर शम करोती इति शंकर. मग आशीर्वाद सूचक जे काही शब्द आहेत, भद्रम, कुशलम, शम, या शब्दांमध्ये एकतर षष्ठी होणार किंवा चतुर्थी होणार. मुख्य आपल्याला हे लक्षात ठेवायचं, षष्ठी किंवा चतुर्थी होणार. मग सांगाल का एक दोन वाक्य? हो. कृष्णस्य भद्रम. त्यांनी दिलेलंच घेतो. कृष्णस्य किंवा कृष्णाय भद्रम कुशलम शम. भद्रम. जर तुम्ही कुठलं सूक्त आहे ते, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. ओम बघा काय. भद्रं कर्णेभिः हा. शृणुयाम देवाः. भद्रम कुशलम. विसरलो मी. विसरलो म्हणजे लक्षात नाही सध्या, डोकं दुसरीकडे. कुशलम. कृष्णस्य भद्रम, कृष्णस्य कुशलम, कृष्णस्य शम, कृष्णस्य सुखम, कृष्णस्य हितम. या सगळ्या शब्दांमध्ये काय?
जे आशीर्वाद सूचक आहेत त्याच्यामध्ये षष्ठी किंवा चतुर्थी विभक्ती होते. अशा प्रकारे आपल्या इथे धडा हा संपलेला आहे. पटापट आता तुम्ही ऐका, मी वाक्य सोडवतो. आज काय पाहिलं आपण? ल्युट प्रत्यय कृदंत रूप ज्याच्यामध्ये षष्ठी विभक्ती होते आणि जे संस्कृतला सोपं करण्यासाठी आणलेलं आहे. आणि आशीर्वाद सूचक जेवढे शब्द आहेत, आयुष्यम भद्रम कुशलम सुखम, कुशलम पर्यंत सुखम सुद्धा आहे का? हा, शम म्हणजे सुखम, शम सुखम एकच. तर यांच्यामध्ये सुद्धा काय विभक्त्या होणार आहेत, षष्ठी आणि चतुर्थी. आता पटापट 21 वाक्य आहेत. इस लड़की का पढ़ना उसे अच्छा लगता है. बघा, रेडी आहोत? हम्म. उस लड़की का पढ़ना, त्या मुलीचं अभ्यास करणं. आता अभ्यास करणं इथे काही क्रियापद आहे का हो? नाहीये, पण क्रिया आपण वापरतोय. इस लड़की का पढ़ना, इस अस्याह, अस्याह बरोबर, अस्याह, मला पण ते समोर ठेवायला लागतं जरा. अं, हा, इदम अस्याह कन्यायाः, त्या मुलीचं अभ्यास करणं. काय येणार आता? पठनम. बघा पठनमचा वापर पठण. कसा होतोय. पठनम उसे अच्छा लगता है. उसे, आदर्श शब्दच आपण वापरला पाहिजे. बापरे, तुम्ही पण मला जरा मदत करा. आदर्श शब्दाची चतुर्थी विभक्ती अमुष्मयी असणारे. हा, अमुष्मयी रोचते, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. हे विसरू नका. उसे अच्छा लगता है. बघा, अस्याह कन्यायाः पठनम, या मुलीचं अभ्यास करणं त्याला आवडतं. ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. उस चतुर्थी. कन्या का खाना पकाना. उस कन्या का, आता त्या, मग काय आहे षष्ठी विभक्ती? अमुष्याः अमुक. कन्यायाः खाना पकाना, पाक पच. किंवा पचनम आपण नुसतं म्हणूया. पचनम किंवा पाकम, पाकम. इसे अच्छा लगता है, अयम अस्मै, इसे जवळचा शब्द रोचते. बघा, अमुष्यायाः कन्यायाः पाकम, पाकम पचाना, जेवण बनवणं. नाही. अस्मै रोचते, त्याला आवडतं, म्हणून ते शब्द आणलेत बरं का त्या पाठामध्ये. थोडंसं आता ऍडव्हान्स होत चाललंय. इस लड़की का जाना देखो. इस लड़की का, अस्याः कन्यायाः गमनम पश्य, या मुलीचं जाणं पहा. आता हे जाणं जो शब्द आहे आपला मराठीतला, हा काय जातो धातू आहे का? नाहीये. मराठीमध्ये सुद्धा कुठला तरी प्रत्यय लागून काय झालेत, ही रूपं बनलेली आहेत. मग हे हम्म. मराठीमध्ये कुठून आलं? संस्कृत मधून. संस्कृत गमनम मध्ये. पश्य अस्याः. पुढे, उस बालिका का सोना देखो. उस बालिका, सोना म्हणजे झोपणं, त्या स्वप्न. मुलीचं झोपणं पहा. अमुष अमुष्यायाः कन्यायाः. अमुष्याः, अमुष्यायाः नाही, अमुष्याः अमुष्य. बालिकायाः शयनम, झोपणं, पश्य, पहा. म्हणजे आपण मुद्दामून त्वम करता घेतो या ठिकाणी, लक्षात घ्या. हा, इस गुरु का उपदेश कैसा है. या गुरुचा, अस्य गुरोः, उपदेशः पुल्लिंग आहे. कथम अस्ति, कसा आहे. अस्य गुरोः उपदेशः कथम अस्ति, या गुरुचा उपदेश कसा आहे. उपदेशम का नाही झालं? पुल्लिंग असल्यामुळे. यह कन्या धन का दान करना चाहती है. यह कन्या, असौ ना, इयम जवळची ना, इयम कन्या, नाही कळलं बिचारा.
जवळचे असल्यामुळे इयम वापरलं. अधः शब्द नाही वापरला, इदम वापरला. इदमचं स्त्रीलिंगातलं रूप काय आहे? इयम. ही मुलगी धनाचं दान, धनस्य दानम. दानम सुद्धा शब्द गेला याच्यामध्ये. दानम वस्त्रम आयुष्यम. ते आयुष्यम इथं कुशलम मध्ये नाही पाहिजे. तेच म्हटलं, हे आयुष्यम कसं काय आलं? फक्त भद्रम आहे. भद्रम कुशलम हे बाकीचे पण नाही पाहिजेत, पण ठीक आहे. भद्रम कुशलम शम हेच आशीर्वाद सूचक आहेत. क्षमा करा, तिथं चुकलं माझं. आयुष्यम हा वेगळा शब्द त्यांनी दिलेला आहे. धनस्य नाही कळलं ते विचारात जा हं. धनस्य दानम करना चाहती है. करना चाहती है अभिलषति. अभिलषति. इयम कन्या धनस्य दानम अभिलषति. ओके. करणं चाहती है अभिलषती आपण म्हटलं. धनस्य दानम इच्छती म्हटलं तरी चालेल. अभिलषती मागच्या पाठात गेले म्हणून आपण तेच वापरलं. अ, अध्ययन के लिए गुरु के सामने जाओ. आता के लिए साठी षष्टी वापरायची, मग कृते वापरायचे. मग कृते आल्यानंतर षष्टी होते, आपण काल पाहिलं होतं. मग कृते आल्यामुळे झालं अध्ययनस्य कृते. आणि सामने जाओ, सामनेसाठी काय शब्द केला? समक्षम. जाण्यासाठी क्षम. आपण काय म्हणतोय? गच्छ. मग समक्षम आल्यामुळे कुठली विभक्ती होणार? षष्टी. कारण की आपण पाहिले ना, षष्टी. समक्षम अंतः. मग काय झालं? गुरोहो झालं. अध्ययनस्य कृते, कृते आलं म्हणून षष्टी, समक्षम आलं म्हणून षष्टी. गुरोहो समक्षम गच्छ, गुरुच्या समोर जा. ठीक आहे. नाही कळलं विचारा. हम्म भोजन के लिए घर के अंदर आओ. आता भोजन के लिए आपण भोजनाय सुद्धा म्हणू शकतो, भोजनार्थम सुद्धा म्हणू शकतो, भोजनस्य कृते सुद्धा भोजनस्य म्हणू कृते शकतो. घर के अंदर अंतः शब्द आहे, म्हणून अंतः शब्द आल्यामुळे कुठली विभक्ती होणार? षष्ठी. गृहस्य अंतः आओ, आगच्छ, ये. जेवणासाठी घराच्या आत ये, असं झालं ते वाक्य. 9 बघा. गांव के समीप या दूर से इस लड़की के लिए, लयच मोठं वाक्य. गांव के समीप या दूर से इस लड़की के लिए फूल लाओ. गांव के समीप, ग्राम समीप, ग्रामस्य, विकास ग्रामस्य समीपात मागे गेलो होतो ना, दूर किंवा जवळ. निकट. हा. हा, निकट निकटच्या अर्थी, निकट. बरोबर. निकट अर्थी हम्म. शब्दामध्ये काय? पंचमी, तृतीया, द्वितीया दोन्ही दोन्ही पण होतात. ग्रामस्य समीपात, थोडा वेळ लागणारे मोठे वाक्य ते. घरात समीपात, दूरात, समीपात, दूरात, इस लड़की के लिए, जवळची आहे. चतुर्थी किंवा षष्ठी. अस्याहा कन्यायाः कृते, कृते वापरतोय आपण मुद्दा म्हणून, या पाठात आहे म्हणून. अस्याहा कन्यायाः कृते फूल लाओ, पुष्पम पुष्पम आनय. आनय सगळीकडे आपण त्वमच क्रियापद करता घेतोय म्हणून आनय, आगच्छ, गच्छ असं होतंय मुद्दा म्हणून. राम के तुल्य कोई नहीं है. मग तुल्यसाठी काय काय येतं? तृतीया पण येते, षष्टी पण येते. हा पाठ तृतीयाचा आहे, षष्टीचा आहे म्हणून आपण षष्टी घेऊया. रामस्य तुल्य कोई नहीं है. कोई नाही तुमच्यासाठी जरा नवीन आहे. कोपी नास्ती, नास न असती. कोपी थोडस लक्षात घ्या. जर कोणीही असं म्हणायचं असेल, कोणीही, तर कोपी असं आपण वापरतो पुल्लिंग असल्यामुळे. स्त्रीलिंग असेल कापी, आणि नपुंसकलिंग असेल किमपी, काही सुद्धा, कोणी सुद्धा. अशा प्रकारे अपि आपण कह शब्दाला लावत असतो. एक दिवशी आपण त्याचेही बरेच वाक्य बनवूया.
इस बालक का कुशल हो। अस्मात् अस बालकस्य नहीं ना, अस्य बालकस्य शम भद्रम किंवा कुशलम भूयात। भूयात। अस्य बालकस्य शम भद्रम कुशलम भूयात। हम्म। देन पुढे 12 नंबर, इस लड़की की ये पुस्तक है। इस लड़की की अस्याहा, बघा सगळीकडे संबंध सांगतात, मुलगी आणि पुस्तक याचा संबंध। अस्याहा कन्यायाहा इदम पुस्तकम अस्ति। या पुस्तके मुलीचं हे पुस्तक आहे। पुस्तके अ, पुस्तके म्हणजे पुस्तकांनी म्हणायचं ओके कसं? ओके ओके, ये पुस्तके हैं, ओके, पुस्तकाणी अनेक आहे ना. संती। मला तेवढं एक फोन आला आताच अर्जंट, ठीक आहे। 13। हम्म। अ, यह बादल गरजता है। अयम मेघः गर्जति। गर्जति। 14। पुढे, पुत्र मूर्छित होता है। हे सोपे सोपे वाक्य। पुत्र मूर्छति। पुत्र मूर्छति। देन 15, वह वस्त्र बुनता है। अयम वस्त्रम वयति। वयति गेलेला आहे। 16। वनविणणे आता आलं. वयति। राजा का, राजा प्रजा का पालन, नाही नाही, हो पुढे डायरेक्ट 18 मध्ये इथं मार्क गेला। बालक पिताचा राहिला. पुत्र वयति, थांबा डायरेक्ट मी यह बालक पिता का आश्रय लेता है. थांबा थांबा, 5 मिनिट राहिलेत म्हणून मी पळालो। 15, यह बालक पिता का आश्रय लेता है। अयम बालकः पितरम वापरून टाकूया आता आपण। पितरम श्रयती। श्रयती। 16, राजा प्रजा का पालन करता है। राजा नृपः प्रजा प्रजाम भरती। भरती शब्द गेलाय, भ्रू भरती म्हणजे पालन करणे। 17। तर आवाज नाही येत आहे. नेटवर्कचा हा, इश्यू आहे का? 17 माझा। 17, हवा चलती है. हवा चलती है। वायु चलती है सरती। मूव। 18, अयम वस्त्र, हा वस्त्र शिवतो। अयम। तू खाता है पीता है हंसता है जीता है, बापरे। त्वम खादसी हससी दिवसी पिबसी होती. हससी जीवती। जीवसी जीवसी च जीवसी च, क्षम्यता, जीवसी च। च 17, 19, वीस 20। मैं हम्म। ईश्वर का चिंतन करता हूँ. अहम अहा. ईश्वरम चिंतन करतो। हम्म, चिंतयामी, पाठीमागचं चिंतयामि नाव. चिंतयामि चिंतयामी, चिंतनम करोमि हे चिंतयामि. सोपं रूप होईल। हम्म, बघा चिंतयामि. चिंतनम करोमि सोपं झालं का नाही चिंतयामी लक्षात येण्यापेक्षा। हम्म, हम्म. 21, मैं पानी में तैरता हूँ। अहम जले जल तरामी। करामी. हम्म, झालं अशा प्रकारे 15वा धडा सुद्धा
संपला. ओके. अशा प्रकारे पण धडा संपवलेला आहे. शम, कुशलम, भद्रम हे काय तिन्ही सुद्धा यांनी आयुष्यम कसं दिलेले आहे? आयुष्यम तो कुठे आले ना? आयुष्यम कुशलम भद्रम तीनों आशीर्वाद के अर्थ में आते हैं. आयुष्यम सुद्धा दिलेलं आहे यांनी वापरलेलं. हा, आयुष्यम. ओ माय मिस्टेक अगेन. हम्म. चालते. आयुष्यम भूयात, आयुष्य वाढो. म्हणजे मी नकळत जे लिहिलं ते बरोबर होतं. कुठे गेलं आयुष्यम? आयुष्यम आहे बरं का इथे. सुरुवातच तशी. आयुष्य. कारण की आज बघायला वेळ नाही भेटला. ठीक आहे, चालेल. आयुष्यम सुद्धा ते आल्यानंतर सुद्धा चतुर्थी किंवा षष्ठी विभक्ती होणार आहे. अशा प्रकारे आपण इथे थांबूया. पुढच्या वेळी आपण सांगूया तुम्हाला उद्या किंवा परवा. उद्याच मोस्टली 16व्या पाठाला सुरुवात होईल. काय अडचण असेल विचारा. नियम लक्षात ठेवा, लिहून काढा. फाईल ही तुमच्यासोबत आहेच आहे. ओम शांती शांती शांती. हरी ओम. धन्यवाद सर.